हॅलो चेक, थोडा दादा आवाज द्या. या ठिकाणी सीमाताई आठवले, त्याचबरोबर गौतमजी सोनावणे साहेब, त्याचबरोबर काकासाहेब खंबाळकर साहेब यांना मी विनंती करतो आहे, आपण महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे. आदरणीय सर्वांच्या लाडक्या ताई सीमाताई आठवले ताई, गौतमजी सोनावणे साहेब, त्याचबरोबर काकासाहेब खंबाळकर साहेब यांच्या हस्ते महामानवांना पुष्पहार अर्पण होत आहे. साथीत कणकर हात दे, छातीत कणकर श्वास दे, फुटकारणाऱ्या संकटांना ठेचणारे तू पाय दे, ठेचणारे तू पाय दे. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्याच्या पायाचा मुखा घेतला, जीभ गोड झाली, त्या तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण होत आहेत. सन्माननीय काकासाहेब खंबाळकर साहेब, गौतमजी सोनावणे साहेब, रामदासजी आठवले साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, तथागत गौतम बुद्धांचा. दिव्य ज्योत दिव्याची स्वतः देवते, जीवन इतरांचे प्रकाशमान करते. तेवत्या ज्योतीचा संदेश हा मोलाचा, संदेश हा जीवनाचा देत आहेत सन्माननीय सीमाताई. तमोसुमा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग. म्हणूनच ज्योत दिव्याची स्वतः देवते, जीवन इतरांचे प्रकाशमान करते. तेवत्या ज्योतीचा संदेश हा मोलाचा, संदेश हा जीवनाचा देत आहेत सन्माननीय मान्यवर. आज DM चव्हाण मामा, माणसातील माणूस, आंबेडकरी चळवळीतील युवकांचा डोंगरा एवढा आधार, पायात वेग आणि हृदयात वेग असणार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ते DM चव्हाण मामा यांचा अमृत महोत्सवी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. रमला जो माणसात त्याने प्रत्येक माणूस जपला. अरे रमला जो माणसात त्याने प्रत्येक माणूस जपला. प्रत्येकाला वाटे हा माणूस आपला, प्रत्येकाला वाटे हा माणूस आपला. आणि या आपल्या माणसाचा सत्कार सोहळा या ठिकाणी सर्वांची लाडके लोकनेते रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे. मी संयोजकांना विनंती करतो आहे, हा डाळी सोहळा पुढे घ्यायचा आहे. या ठिकाणी DM चव्हाण मामा यांच्या अमृत महोत्सवी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. माणसातील माणूस, युवकांचा डोंगरा एवढा आधार, पायात वेग आणि हृदयात वेग असणार व्यक्तिमत्व म्हणजे DM चव्हाण मामा. त्यानंतर तू थोपटलंस दंड आणि मोठं वादळ आलं. त्यानंतर तू थोपटलंस दंड आणि मोठं वादळ आलं. हरवलेल्या मनगटात 10 हातींचं बळ आलं, 10 हातींचं बळ आलं. आणि DM चव्हाण मामांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होती मित्रांनो, हात वरती आणि जोरदार टाळी DM चव्हाण मामांच्यासाठी. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे बाप माणसं आज मामांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत. चला 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 हे